नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा। तर मैत्रिणींनो, 19 एप्रिलला अक्षय तृतीया येत आहे। अक्षय तृतीया म्हटलं की आपण पितरांची सेवा, तसंच लक्ष्मी आणि लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची त्यांना समर्पित असा हा दिवस असतो। या दिवशी आपण महालक्ष्मी आईंची खूप सेवा करू शकतो, भगवान विष्णूंची सेवा करू शकतो। त्याच्यामुळे आपलं पुण्य जे असतं ते अक्षय टिकणारं असतं। तर अक्षय तृतीया म्हणजे काय? तर अक्षय म्हणजे काय? तर ज्याचा क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही। मग ते आपण दान करो या पुण्य कमवू आपण त्या दिवशी, किंवा कोणताही मंत्र जाप करो, स्तोत्र करा, स्तोत्रपाठ करा, देवपूजा करा, कोणतंही चांगलं काम करा तुम्ही। पण ते त्या दिवशी जे केलेलं काम किंवा वाईट काम करा, हे काम कधीच क्षय पावत नाही, त्याचा नाश होत नाही, ते अक्षय टिकतं, म्हणून त्याला अक्षय तृतीया असं म्हणतात। तर ह्या दिवशी आपण ह्या दिवशीचा एकदम सदुपयोग करून घेतला पाहिजे। त्या दिवशी आपण मंत्रजाप केले पाहिजे, स्तोत्र पठण केली पाहिजेत, दान पुण्य केलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे। खूप कामं असतात की जी आपण ह्या दिवशी चांगलं करून आपल्या आयुष्याचं सोनं करून घेऊ शकतो। तर आजचा दिवस इतका महत्त्वाचा का आहे, किंवा अक्षय तृतीया ही का मनवली जाते? तर ह्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता, म्हणजे त्यांनी अवतार घेतला होता पृथ्वी तलावर। त्याचबरोबर ह्या दिवशी सुदामा आणि भगवान कृष्ण यांची गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर भगवान कृष्णाने सुदामा यांना जे सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान केलं होतं, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया। ह्याच दिवशी त्यांनी सगळी ऐश्वर्य संपत्ती, सगळं वैभव सुदामा यांना प्रदान केलं होतं, तुम्हाला माहीतच आहे। त्याच्यानंतर आजचा दिवस अजून एका गोष्टीसाठी विशेष असा खास आहे, तो म्हणजे पांडव जेव्हा वनवासाला गेले होते। प्रभू रामचंद्राप्रमाणे पांडव सुद्धा वनवासाला गेले होते, हे तुम्हाला माहीतच असेल। तर ते जेव्हा गेले होते तेव्हा 1 वर्ष त्यांना अज्ञातवास होता। त्या अज्ञातवासामध्ये त्यांनी कोणाशी भेटायचं नाही, बोलायचं नाही, अशी अट होती त्याच्यामध्ये। तर त्यावेळेस त्यांना अन्नाची कमतरता भासली, म्हणजे खायलाच काही भेटत नव्हतं त्यांना। तर मग काय करायचं? तर अशा वेळेस द्रौपदी मातेने भगवान कृष्णांचा धावा केला। तर धावा केल्यानंतर भगवान कृष्ण आले आणि त्यांना एक पात्र दिलं, की त्या पात्रामधलं अन्न कधी संपत नव्हतं। तर त्या पात्राचं नाव होतं अक्षय पात्र। तर ते जे पात्र होतं, किती पण म्हणजे त्यातनं जेवण यायचं, घेतलं आपण भांड्यामध्ये की ते वाढायचं त्या पात्रामध्ये जेवण, जोपर्यंत द्रौपदी त्यामध्ये जेवत नाही तोपर्यंत। एकदा द्रौपदीने खाल्लं त्यामध्ये की मग त्या दिवशीचं अन्न संपून जायचं, असं होतं ते। त्याच्यामुळे हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की आपण त्या दिवशी भगवंताची सेवा करू शकतो, पितरांची सेवा करू शकतो। तर काय करायची सेवा, हा प्रश्न आपल्याला पडतो। तर आजच्या दिवशी आपण महालक्ष्मी आईची सेवा खूप चांगल्या विशेष पद्धतीने करू शकतो। लक्ष्मी आईची सेवा म्हणजे आपण दिवाळीला आणि आजच्या दिवशी करण्याचा खूप मोठा आपल्याला योग जुळून येतो। तर काय करायचं? तर एक ताम्हण घ्यायचं, तांब्याचं असो स्टीलचं असो, त्याच्यामध्ये श्रीयंत्र तुमच्या घरी नक्कीच असेल, नसेल तर ते खरेदी करा। नसेल आपली परिस्थिती नसेल तर साधी आपली कवडी एक घेतली तरी चालेल, ती पण लक्ष्मीकारकच असते। किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल ती घ्या ताम्हणामध्ये, त्याला पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला। ते घातल्यानंतर पंचामृताने दही, दूध, मध, तूप, साखर ह्या गोष्टी एकत्र करून त्या पंचामृताने अभिषेक घाला। पण ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जाप सतत करत राहा। ह्याच्यानंतर परत पाण्याने अभिषेक घाला आणि स्वच्छ धुवून ते एका पाटावर एक कपडा अंथरा आणि त्याच्यावर तांदूळाची रास ठेवा कपड्यावर, स्वच्छ अशा लाल कपड्यावर, आणि त्या तांदळाच्या राशीवर ते श्रीयंत्र ठेवून द्या। आणि कुंकू घेऊन आपण ह्या अनामिका म्हणजे रिंग फिंगर आणि अंगठ्याने आपण कुंकुमार्चन करायचं आहे त्याच्यावर। तर श्रीसूक्त हे लक्ष्मी आईचं खूप
आवडतं स्तोत्र आहे. ज्या घरात नित्य नियमाने श्रीसूक्ताचं पठण होतं तिथे कधीच धनसंपदेची, ऐश्वर्याची कमतरता राहत नाही. सुख समाधानाची कमतरता तिथे कधीच नसते. भरभरून ऐश्वर्य, सुख, समृद्धी तिथे नांदत असते. लक्ष्मीची कृपा त्या घरावर नित्य होत असते. शिवाय आपला शुक्र ग्रह सुद्धा बलवान होत असतो. म्हणून श्रीसूक्त हे तुम्ही म्हणायचं आहे. कुंकुमार्चन, एक श्लोक म्हटला की कुंकुमार्चन करा, दुसरा श्लोक म्हटला की कुंकुमार्चन करा. असं पूर्ण झालं की परत एकदा असं 16 वेळा तुम्ही श्रीसूक्त त्या श्रीयंत्रावर करा. तर त्याच्यामुळे श्रीयंत्र हे लक्ष्मी आईचं निवासस्थान असतं आणि त्याच्यावर अभिषेक किंवा कुंकुमार्चन जर केलं आजच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी, तर एवढं पुण्य तुम्हाला लाभेल आणि ते कधीही न संपणारं असेल. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल, वेळ मिळाला तर दिवसभरात कधीसुद्धा तुम्ही विष्णू सहस्रनाम हे मात्र नक्की वाचा. ते वाचायला विसरू नका. नसेल वेळ तेवढा तर एक श्लोक आहे रामरक्षेमधला, तो म्हटला तरी चालेल. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हा मंत्र विष्णू सहस्रनामाचं फळ देणारा आहे. हा म्हटला तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्ही कनकधारा स्तोत्र म्हणू शकता. त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी पितरांच्या सेवेसाठी एक झाड हे खरेदी करा. कोणतं? तर ते पिंपळाचं रोपटं खरेदी करा आणि ते तुम्ही घरापासून लांब असं रानात असो, तुमचं शेत असेल तिथे लावा किंवा लांब म्हणजे देवळाच्या बाहेर कोणत्या तरी, किंवा कुठेही घरापासून की त्याची छाया तुमच्या घरावर पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते पिंपळाचं झाड लावू शकता. आणि त्याचे संगोपन सुद्धा करा. जसजसं ते झाड वाढेल, मोठं होईल, तसं तुमचे पितृदोष नाहीसे होतील आणि तुमच्या घरात धनसमृद्धी ही अक्षय टिकेल. एकतर कोणतंही झाड लावण्याचं पुण्य हे शब्दात आपण वर्णनच करू शकत नाही, पण आजच्या दिवशी जर लावलं तर त्याचं 1000 गुणा फळ तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यामुळे हे काम नक्की करा, ह्या सेवा करा आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.